छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती संपूर्ण जगभरात होत असताना नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पंचवटी शिवजन्मोत्सव समिती 2026 यांच्या वतीने साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांना शिवसाम्राज्य ढोल पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष राजेश भैयाजी कदम यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन केले। यावेळी आमदार राहुल डिकले, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल, श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक, अध्यक्ष राजेश भैयाजी कदम, कार्याध्यक्ष ललित गायकवाड, उपाध्यक्ष राजाभाऊ वाघले, महेश शेळके, शुभम पाटील, विश्वास वाघ, खजिनदार श्रीपाद सूर्यवंशी, सरचिटणीस आप्पासाहेब गाडे, चिटणीस सूरज खैरनार, प्रसिद्धी प्रमुख शाहू पवार, योगेश घोडके तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, आमचं नाटक आहे, जय जिजाऊ, जय शिवराय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आज समितीच्या वतीने ते अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेत। सर्व युवक या समितीमध्ये एक दिलाने एक जिन्सीपणाने काम करतात आणि पंचवटीकरांना भव्य असा इथे हा शिवजयंतीचा कार्यक्रम अनुभवास मिळतो। मी सर्व समितीच्या सदस्यांचे, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार, उपाध्यक्ष सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानतो की अतिशय चांगला इथे शिवजन्मोत्सवाचा सोहळा त्यांनी साजरा केलाय व पंचवटीकरांच्या डोळ्याचे पारणे पेटलेत। पंचवटी विभाग शिव उत्सव समितीच्या वतीने भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा हा इथे हजर केलेला आहे। त्याच पद्धतीने रक्तदान शिबिर व इतर वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन केलेले, रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरतीचं आयोजन केलेले असा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम पंचवटी समितीच्या वतीने हा आयोजित केलेला आहे। त्यांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हर हर महादेव, जय शिवराय। सगळ्यांना मी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सगळ्यांना आजच्या 396व्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना, नाशिककरांना आणि पंचवटीकरांना आणि शिवभक्तांना नाशिकमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रातच हा एवढा मोठा भव्य दिव्य शो, लाईट शो आणि डीजे आपण ठेवण्यात आलेला आहे। काल पण भरपूर प्रतिसाद चांगला दिला लोकांनी, तर सर्वांनी आज यावं असं मी आमंत्रित करतो सर्वांना। आज संध्याकाळी 8 वाजता इथे आपण गंगा आरती ठेवलेली आहे। महाराजांचा सगळ्यात आवडता खेलमल्ल खांब इथे ठेवलेला आहे। त्यानंतर डीजे चालू करण्यात येईल आणि लाईट शो होणार आहे। तर सर्व नाशिककरांना, पंचवटीकरांना विनंती करतो तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिवरायांना मानवंदना देण्यात यावी आणि सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी आमंत्रित करतो सर्वांना। हर हर महादेव, जय शिवराय। छत्रपती शिवरायांच्या 396व्या जयंतीच्या सर्व पंचवटीकरांना व सर्व नाशिककरांना खूप खूप शुभेच्छा। तसेच पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आज दिवसभर असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहे। त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे, छत्रपती शिवरायांना ढोल पथकाच्या माध्यमातून आपण मानवंदना देण्यात आली आहे। संध्याकाळी 7 वाजता गंगा आरतीचं नियोजन समितीच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे। गंगा आरती झाल्यानंतर शिव आरती होणार आहे, त्यानंतर फटाक्याची आतषबाजी होणार आहे आणि भव्य दिव्य असा साऊंड, डीजे, LED लाईट स्क्रीनचा शो हा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिकमध्ये होत आहे। एवढा भव्य दिव्य शो हा नाशिकमध्ये तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही। तर आपण सगळ्यांनी
आज संध्याकाळी या पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या या LED आणि साऊंड सिस्टीमच्या नवीन काही आगळेवेगळे उपक्रम पाहण्यासाठी सर्व शिवभक्तांनी या पंचवटी शिवतीर्थावर यावं एवढी विनंती करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक नाशिक पूर्वचे आमदार सन्माननीय राहुल भाऊ ढिकले, सुनीलजी बागुल साहेब, माजी आमदार बाळासाहेब सानप, सर्व नगरसेवक, आमदार, खासदार व सर्व आजी माजी नगरसेवक यांनी मोलाचं सहकार्य केलं. तसेच शिवभक्त हे आमचे दरवर्षी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे जे सभासद आहे या सभासदांनी चांगल्यापैकी पुढे येऊन समितीला जे सहकार्य केलं, भविष्यात यांचं सहकार्य असंच लाभलं पाहिजे. थोडे काही हेवेदेवे असतात, पण हेवेदाव्यापेक्षा माणसापेक्षा छत्रपतींचं कार्य खूप मोठं आहे. आलं का लक्षात? तर सगळ्यांनी इथून पुढे भविष्यात सगळ्यांनी एकजुटीने कार्यक्रम करू आणि पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचं नाव 7 समुद्र पार कसं जाईल या पद्धतीने सगळ्यांनी कार्य करू. जय शिवराय, हर हर महादेव. जय शिवराय. समस्त पंचवटीकरांना सांगण्याचा अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे पंचवटी शिवजन्मोत्सव तर्फे आज महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सकाळपासून आपण रक्तदान शिबिर, ढोलवाद्य पथक, त्याच्यानंतर आता मल्लखांबचे काही प्रात्यक्षिक इथे होणार आहे. आत्ताच नाशिक पूर्वचे आमदार आमचे मार्गदर्शक राहुल भाऊ ढिकले, धर्मवीर सुनील भाऊ बागुल, अनेक असे मान्यवर, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आलेले आहे. दिवसभर मान्यवर येणार आहे. सर्व पंचवटीकरांना मी आवाहन करतो की ह्या भव्य दिवस सोहळ्यामध्ये सामील होऊन तुम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि महाराजांच्या जयंतीनिमित्त जो काय आम्ही सोहळा केलेला आयोजित त्याचा आनंद घ्यावा. जय मल्हार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी योगेश गुटके, प्रसिद्धी प्रमुख. सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आहे, तरी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष राजेश भैयाजी कदम व कार्याध्यक्ष ललितजी गायकवाड व सर्व समितीच्या वतीने सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आपण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमतः एवढा मोठा लाईट शो व डीजे शो सादर करणार आहोत. तरी सर्वांनी नाशिककरांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता भव्य अशी गोदा आरती च्या पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची आरती असा आपण एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे व त्याच्यानंतर भव्य असा लाईट शो व डीजे शो आपण सादर करणार आहोत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी सर्वांना मी आग्रहाचे आमंत्रण करतो व येण्याचे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.